सर्वांना स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल फौजी वाईफ निलिमामध्ये। तर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार। असाच सपोर्ट मला आपल्या येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण देत राहा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर आज आपण सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत एक फेस पॅक घरच्या घरी। बाहेर ब्युटी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा आपण घरच्या घरी जर का एक फेस पॅक तयार जर का केला तर आपल्याला ब्युटी पार्लर सारखाच ग्लो येतो। तर आपण तो आज पाहूया कसा येतात। ॲक्ने किंवा असं डार्क स्पॉट वगैरे ज्यांना पण पिंपल वगैरेचे पण ज्यांना प्रॉब्लेम असतील ना, त्याच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि ते ऑल स्किन टाईपला सूट होणार आहे। तर चला मग आपण आता त्याला सुरुवात करू। म्हणजे आपल्यासाठी आणि वस्तू पण अशा आहेत ना, त्याच्यात आपण जे किचनमध्ये आपण डेली यूजला जे आपण यूज करतो ना, त्याच वस्तू आहे त्याच्यामध्ये। तर चला मग आता आपण पाहू। तर मी आता त्याच्या साईडचे जे काटे असतात ना, ते काटे काढून घेते। चाकूच्या साहाय्याने आपण ते काढून घ्यायचे आणि त्याची ही वरची जी साल असते ना, तिला पण आपण काढून घेऊ। म्हणजे एका साईडने असं मस्त ते काटे काट्याने काढायचं। तर चला आता आपण सुरुवात करू। हे घेतलेलं आहे मी ॲलोवेरा। हे तुम्ही आपल्या गावात राहणार तर तुम्ही गावात पण लावू शकता, आपल्या घराचे जिथं आपल्या कुंडीमध्ये लावू शकतो, किंवा आपल्या घरासमोर जर का मातीची जागा वगैरे असेल आपण तिथं पण लावू शकतो। जर का जागाच नसेल किंवा शहरात म्हणा किंवा कुठेही म्हणा, आपण कुठेही लावू शकतो। छोटीशी कुंडी घ्यायची, त्याला रोज रोज पाणी घालायची पण गरज राहत नाही, किंवा त्याची एवढी जास्त निगा राखायची पण गरज राहत नाही। तर आपण कुठे पण लावू शकतो त्याला। तर आपण त्याचा ॲलोवेरा आता काढून घेऊ। तुम्हाला तर माहितीच असेल की ॲलोवेराचे यूज किती असतात। सन टॅन रिमूव्ह करण्यासाठी असतो, पिंपलसाठी ते एकदम छान असतं। ते ॲक्ने प्रॉन्स ज्याची स्किन असते ना, त्याच्यासाठी पण यूज करणं खूप फायदेशीर। जी आपण चहा करताना जी अद्रक खिसायची आपली जी खिसणी असते ना, त्याच्याने मी आता खिसून घेते त्याला, कारण त्याच्यामध्ये ना गाठा नाही होणार। ती बारीक असते ना खूप, तर त्याच्यामध्ये काही काठ वगैरे काहीच निघणार नाही। एकदम बारीक एकदम ॲलोवेरा जेल सारखं जेल काढून झालेलं आहे, मस्त एकदम नॅचरली जेल, ज्याचा आपल्याला काहीच साईड इफेक्ट होणार नाही। ॲलोवेराचं जेल काढलं होतं ना, तेच खिसणी घेतलेली मी। त्याच्याने आता टोमॅटोचा ज्यूस काढून घेऊ आपण। तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता, पण मिक्सरमध्ये कसं हीट होईल ना ते, म्हणून मग मी मिक्सरमध्ये नाही काढलेलं, हातानेच किसून घ्या। 5 मिनटं लागतील फक्त, हातानेच किसून घेऊ आपण। साल बाजूला करून घ्यायची। आता पहा माझं किसून होतंय। आता एक बाउल घेतलेला आहे, त्यात घालूया आता 3 चम्मच चणा डाळीचं पीठ। चणा डाळीचं पीठ पण आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं। आपण असंही चणा डाळीचं पीठ आपण जर का आंघोळीच्या वेळेस पण जर का चेहऱ्याला लावलं तरी पण छान असतं, किंवा त्याचा नुसतं पॅक पण केला तरी छान असतं। आता आपण त्यात घालतोय 3 चम्मच दही। चणा डाळीचं पीठ तुम्ही जास्त पण घेऊ शकता। आता त्यात टाकूया ॲलोवेरा जेल, जे आपण जेल काढलेलं आहे ते आपला नॅचरल जेल आहे। आता त्यात टाकते मी 2 चम्मच मध। मध पण आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं। आपण मॉइश्चर म्हणून किंवा रात्री जर का स्क्रब म्हणून असं आपण जर का 10 मिनटं जर का आपण रफ केलं ना आपल्या स्किनवर, तरी पण खूप छान आहे। आणि रात्री लावून पण ठेवलं रफ केल्यानंतर, रात्रभर राहू दिलं तरी पण एकदम छान आहे। ट्राय करून पहा तुम्ही। आता त्यात टाकते 1 चम्मच हळद। मोठा 1 चम्मच घ्यायचा, तेवढा 1 चम्मचभर हळद टाकून द्यायची त्यात। हळद पण आपल्या स्किनसाठी खूप चांगली असते। आपल्या स्किनला ग्लो आणण्याचं काम ही हळद करत असते। आता त्यात टाकते हा टोमॅटोचा ज्यूस। तर तो कसा टाकायचा, मी त्याला किसून घेतलेलं आहे, तसंच तुम्ही सेम आता हे टोमॅटोचा ज्यूस मी आता गाळणीने गाळून घेते। तसंच तुम्ही काकडीचाही घेऊ शकता। काकडी पण अशी किसून घ्यायची, त्याला असं गाळणीमध्ये ठेवायचं आणि ते तुम्ही त्याच्यानंतर बीटाचा ज्यूस टाकू शकता तुम्ही। बीट पण आपल्या त्वचेसाठी चांगलं असतं,
किंवा काकडीचा सांगितलं मी तुम्हाला, बीट सांगितलं. त्याच्यानंतर संत्रीचा पण आपण ज्यूस टाकू शकतो. त्यात संत्रीचा ज्यूस पण आपल्या त्वचेसाठी खूप चांगला असतो, स्किनला तर एकदम मस्त असतं. आणि तर पहा मी आता मिक्स करून घेते. आणि हे असं मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही एका काचेच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये. हे आपण 15 दिवस पण स्टोअर करू शकतो. किंवा आपण डेली तुमच्याकडे जर का टाईम असेल तर तुम्ही रेग्युलरलीसाठी असं 1-1 चम्मचचं घेऊन पण करू शकता, थोडं ॲलोवेरा जेल काढून. किंवा एक साथ मी आता 8 दिवसाचं तरी करून ठेवते मी एक साथ. आता मी 8 दिवसा करून घेतलेलं आहे. हे मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित. मिक्स झाल्यानंतर वगैरे काहीच नाही राहिली पाहिजे त्यात, कारण गूट वगैरे जर करायली तर आपल्या स्किनवरती अशी एकदम दिसेल, व्यवस्थित आपल्याला ते बसणार नाही. एकदम जर का असं एकदम बारीक जर का पेस्ट राहिलं ते गाठ वगैरे जर का नाही, किंवा तुम्ही बेसनाचं पीठ आहे ना ते असं गाळून पण टाकू शकता त्यात. आता मी तसंच टाकून दिलेलं होतं म्हणून माझ्या ह्याच्यात थोडी गाठ झालेली आहे. तर मी त्याला मिक्स करते. आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं मस्त. आणि हे तुम्ही आता कसं यूज करायचं, हे तुम्ही दुपारी पण यूज करू शकता. जर का तुमच्याकडे वेळ असेल, तुम्ही एकदम फ्री असणार दुपारी, तर तुम्ही दुपारी पण मिक्स करू शकता याला. आणि जर का तुम्ही दुपारी आपल्याकडे जास्त वेळ नसतो, आपल्या घरात लहान मुलं वगैरे ते असतात, तर मी सहसा करून रात्री आपले सगळे कामं वगैरे होऊन जातात, तेव्हा मी रात्री त्याला यूज करते. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं ठेवायचं त्याला चेहऱ्यावर, किंवा तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता. एकदम मस्त ग्लो येतो. तुम्ही एका दिवसाआडमध्ये किंवा 2 किंवा हप्त्यातनं 2 वेळेस तरी यूज करायचं तुम्ही त्याला, तर मस्त आपल्याला छान इफेक्ट दिसेल. मग आपल्याला आणि हे जर का असं आपण करून ठेवलं एक साथ 8 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं, मग आपल्याला बाहेर फेशियल करायला जायची गरजच नाही, कारण आपले सगळे जिन्नस आपल्या घरातले किचनमधले आहे सगळं. त्याच्यामुळे मग आपल्याला काही गरजच नाही आहे बाहेरून केमिकलचं वगैरे आणण्यापेक्षा. आणि जर का तुम्ही ॲलोवेरा जर का घरातल्या घरात लावून दिलं, तर ॲलोवेरा जेल पण तर आपल्या घरातल्या घरात आहेच. आपण शहरातसुद्धा ते लावू शकतो आहे. छोट्याशा कुंडीमध्ये आपण लावू शकतो त्याला. घरच्या घरी आपला मस्त फेस पॅक तयार झालेला आहे आता. तर चला मग आता ट्राय करून पाहतो मी, आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला फरक किती आला आणि किती नाही. चला मग भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.